नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, सकाळपासून तर काही व्हिडिओ वगैरे काय आला नव्हता. सकाळी तरी व्हिडिओ काय अपलोड केला. थोडं ऑफिसला जायला पण लेट झालं मित्रांनो, त्याच्यासाठी मी काही व्हिडिओ बनवला नाही. चला म्हटलं रात्रीच व्हिडिओ बनवूया म्हटलं आता. तेव्हा गायत्रीने मस्त वांग्याची भाजी वगैरे बनवली मित्रांनो. आज म्हणजे हे बघा आपलं खानदेशी जेवण कसं असतं हे बघा. मस्त काळ्या मसाल्याची भाजी, वांगे, बटाटे. हा थोडं बोलायला प्रॉब्लेम होतं, गायत्री थोडं एवढं फास्ट बोलतो, थोडं बोलायला प्रॉब्लेम होतं, ते बघा हसते. आणि हे बघा मित्रांनो, इथं मस्त भाकर बनवली. भाकर ती चपाती सोबत खाते आणि मला भाकर बनवून दिली. मला भाकर आणि तुला चपाती का गायत्री? माझे दात पडून गेले. तुझे दात पडून गेले? बापरे, माझी बायको म्हातारी झाली रे बाबा आता. हा, म्हातारी झालीस तू? तुम्हाला बनवलं होते नाश्त्याला, मग मी खाते ते. हा, तेच मी ऑफिस मधून आलो मित्रांनो, तेव्हा तिने ते दूध चपाती वगैरे बनवून दिली. आता बघा संध्याकाळी माणसं घरी येतात, काहीतरी वेगळा नाश्ता बनवून द्यायचा ना. वडापाव वगैरे, हा, सँडविच वडापाव वगैरे असं acidity काहीतरी. होते त्याच्याने. ते बोलते दूध आणि चपाती खावा म्हणे. आणि दूध आणि चपाती खा आणि परत 8:30-9 वाजेपर्यंत सांगते जेवण पण करा म्हणे. आता मित्रांनो सांगा, मग मला ऍसिडिटीचा पहिलेच प्रॉब्लेम आहे. परत ते दूध आणि चपाती, 2 चपात्या दिल्यात ना तू आज. काय सांगते? काय तिखट सांगते खायला. अरे तिखट नाही, दूध चपाती खाल्लं बरोबर, लगे म्हणजे किती 7 वाजता खाल्लं मी. आणि परत आता लगे 9 वाजता जेवण. मित्रांनो मग भूक कशी लागणार सांगा? 2-2.5 चपाती खाऊन घेतो, परत 1-1.5 भाकर. अरे काम करतो ते बरोबर आहे, पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. मित्रांनो, हिला आज तुला गरबा खेळायला जायचं होतं ना, मी नाही बोलून दिलं हिला. अहो त्रिशू, ते बघा तिकडे खेळते मित्रांनो, ते बघा त्रिशू हाय कर. खेळते म्हणजे ते मोबाईल बघते मित्रांनो. ती बोलते पप्पा म्हणे मोबाईल द्या म्हणे. मी तिला काय सांगतो काहीतरी तिला म्हटलं मोबाईल मी ऑफिसला घेऊन जातो मित्रांनो, आणि तो मोबाईल तर कपाटात ठेवून देतो सायलेंट करून. गायत्री पण दिवसभर काय मोबाईल वगैरे बघत नाही, आणि ती पोरगी पण दिवसभर काय मोबाईल बघत नाही मित्रांनो. बरेच माझे मित्रपरिवारांचे कमेंट्स आले होते की त्रिशूला जास्त मोबाईल वगैरे देऊ नका. म्हणजे आम्ही पण तिला आधीपासून देत नव्हतो मोबाईल, पण आता जेवणाला वगैरे बसलो तेव्हा 5-10 मिनिटं तिला मोबाईल देऊन देतो मित्रांनो. चला मित्रांनो, आता तर आपल्या विषयावरती आपण उद्या बोलूया मित्रांनो. बऱ्याच विषयावरती बोलायचं आहे आपल्याला, पण आता कसं म्हणजे रात्र पण झाली आहे परत, आणि गायत्रीला पण गरबा खेळायला वगैरे जायचंय. त्याच्यानंतर मला पटकन जेवण करायचंय. बघू. नाही जाऊ देत? ठीक आहे, नको जाऊ मग. खरं सांगा, नाही जाणार ना? तुम्ही नाही जाऊ देत? हा ठीक आहे, चालेल, मी नाही जाऊ देत मग. बघा मित्रांनो, आता अर्ध्या एक तासानं लगेच रेडी होऊन लगेच जाणार ही गरबा खेळायला, नाही म्हणते. आता 10 वाजता परत पाणी वगैरे येणार आहे, ते पाणी वगैरे मला भरायला लागणार आहे. मग तू भरणार आहेस पाणी? तू भरणार आहेस पाणी? हा, बघू. हा बघा, मी तेव्हा पण व्हिडिओ बनवेल, नाही तर पाणी भरताना लाईव्ह जाऊ. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, दरवाजा बंद करून मला पण भांडी घासायला लावते. भांडी घासतो की नाही घासत? नाही मित्रांनो, हुंडा दिलाय. किती हुंडा दिलाय? 2 लाख रुपये. ओ बापरे, नशीब 5-6 लाख रुपये बोललेच नाही मित्रांनो. 1 रुपया सुद्धा नाही घेतलाय, मी मजाक नाही सांगत. 1 रुपया सुद्धा घेतला नाही. हुंडाची बात काय, असं काही पण बोलू नको. महाराष्ट्रभर व्हिडिओ बघतात ना, हुंडा घेतलाय काय घेतलाय, काहीच नाही मित्रांनो, तसं काहीच नाही. खोटं बोलते, हुंडा काय घेतला नाही. नाही घासत. नाही. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय कर गायत्री. गायत्री चल बाय बाय कर. बाय बाय कर त्रिशू बाय बाय कर. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय बाय.